सोलापूर जिल्हा परिषदेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या वेशभूषेत अनोखे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. आरटीई अंतर्गत शिक्षण व्यवस्थेत होत असलेल्या गैरप्रकारांविरोधात हे आंदोलन करण्यात आले. शासनाच्या नियमानुसार 25% विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याच्या योजनेत शैक्षणिक संस्थांकडून अनुदानाचा गैरवापर होत असल्याचा आरोप प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला. मागील 8 महिन्यांपासून या संदर्भात पत्रव्यवहार करूनही जिल्हा शिक्षण अधिकारी आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद सीईओ कार्यालयासमोर आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान प्रहारचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी आणि शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्यात शाब्दिक चकमकही झाली, ज्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले. तुम्हाला 8 शाळांची नावं दिली होती. 8 शाळांची नावं दिली त्याच्या पद्धतीची तुम्ही फक्त नोटीस काढली. तुम्ही फक्त खुर्चीवर बसून कागदी घोडे नाचवण्यात करताय. तुम्हाला जर आंदोलन करायचं नसेल तर आज पोलीस प्रशासन आहे, उद्या मी अचानक येऊन आंदोलन करेन. रिस्पेक्ट नाही मग तुम्हाला सांगितलं 8 शाळांची नावं दिलेला. 8 शाळांची नावं दिली. 8 शाळांच्या नावानिशी चौकशी डिटेल मागितलेली आहे आणि आमच्याकडे एकाही पालकाची तक्रार नाही आतापर्यंत. आणि आम्ही त्यांना सांगितलं काय संबंध जो सफर आहे त्याने तक्रार केलं पाहिजे, ज्याचा प्रॉब्लेम आहे त्याने तक्रार करायला पाहिजे. त्या म्हणलं ना त्यांना 2 ऐका ना साहेब, 2 वर्गीयच्या अधिकाऱ्यांच्या माननीय सीओ साहेबांनी चौकशा लावल्या. त्यांनी अगोदर सांगितलं शिक्षण विभागाचा नाही करायचं, बरोबर आहे. मग साहेबांनी ऑदर विभागाच्या लावल्या. पहिल्यांदा वर्गीयच्या अधिकाऱ्यांचे लावले. त्यांच्याकडे चौकशी समितीने अहवाल द्यायला पाहिजे, चूक आहे त्यांची प्रत द्यायला पाहिजे. पण आम्ही सांगितलेले 4 मुद्द्यांना होत नाही. ऐकून तर घ्या, मी पण ऐकतो, काय अडचण नाही. त्यांच्याकडे द्यायला पाहिजे चौकशी समितीने, दिलं नाही. त्या चौकशी समितीचा अहवाल मान्य झाला नाही म्हणून साहेबांनी पुन्हा महिला बालकल्याण अधिकारी आहेत त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांच्याकडे इतर अधिकारी, लेखाचे पण अधिकारी ठेवले, इतर विभागाचे ठेवले, दिली. मग त्या चौकशी समितीची पण जो अहवाल आला त्या अहवालाच्या नुसार ते पण इतर विभागाचे होते, शिक्षणचे नव्हते ना ते. मग त्यांनी पण 8 पैकी 6 शाळांची त्यांच्याकडे दिली माहिती. 2 शाळांनी पहिल्या समितीला दिली नाही, दुसऱ्याही समितीला दिली नाही. आणि 6 शाळांची माहिती दिल्यानंतर त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यानुसार आपण त्यांना खुलासे मागितले त्या अहवालाच्या नुसार. आणि मग त्याचा खुलासा, कोर्टाचा आदेश, त्याच्यानुसार पुढची कारवाई आपण केली आहे. आता नंतर आपण जेव्हा आम्हाला निवेदन दिलं, कळवलं, त्याच्यानुसार आम्ही सर्व शाळांची मागितली. 8 तर म्हणलं. नंतर आपण परवा भेटल्यानंतर चर्चा केली. तर नंतर आम्ही स्पेसिफिक त्या 8 शाळांची नाही, त्या 8 शाळांची आम्हाला अगोदर द्या म्हणून सांगितलं. बाकीची शाळांची नंतर द्या. अगोदर 8 शाळांच्याबद्दल आग्रह आहे, तर 8 शाळांच्या अगोदर आम्हाला माहिती द्या आणि व्यवस्थित माहिती द्या, स्वतः चौकशी करून माहिती द्या म्हणून असं आम्हाला सांगितलं. मागच्या आठवड्यात आपली चर्चा झाली होती. बैठक घेऊन पण सांगितलं आम्ही, पत्र पण दिलं, PC पण घेतली आणि त्याच्यानंतर त्यांचा जो अहवाल येईल त्या अहवालानुसार पुढची झालं. सीओ साहेबांना आपण भेटून मी वैयक्तिक सांगितलं, मी सुद्धा निवेदन दिलं, मी सुद्धा निवेदन दिलं. 3 निवेदन झाले. त्याच्यानंतर मी तुम्हाला येऊन भेटलो. भेटल्यानंतर 25% जे काय आहे, प्रत्येक शाळा समजा एका शाळेत 100 विद्यार्थी आहेत तर 25% म्हणजे 25 विद्यार्थी एका शाळेत ती आरटी अंतर्गत येतात. मग त्यांच्याकडनं पालकांकडनं पण पालक काय येत नाहीत साहेब, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. शाळा प्रशासन त्यांना दमदाटी करतं, तुमच्या विद्यार्थ्यांचं नाव काढीन, हे करीन. ह्याच्यासाठी विद्यार्थी, तुम्हाला नावं पाहिजे तर मी देतो, माझ्याकडे नावं आहेत. पण आम्ही काय म्हणतो, नावं असण्यापेक्षा जे काही शासनाकडनं 17,500 17,625 रुपये काहीतरी जे काही येतात ते त्यांनी गिळंकृत करतात आणि शाळेच्या पाल्याकडनं किंवा पालकांकडनं पण फी घेतात, अशी आमची तक्रार आहे साहेब. ती तक्रार करा. हे जर म्हटलं 100 थेंबे थेंबे सळे साचे, एकाकडनं 17,000 यांची फी आहे, शाळेची 6,000 घेतेच. 17,000 म्हणजे 11,000 रुपये एका विद्यार्थ्याच्या मागे जर ह्यांनी घेतले तर 100 विद्यार्थ्याचे करा ना साहेब, किती कॅल्क्युलेशन होते. असे आरटीई अंतर्गत येणारे किती शाळा आहेत, या सगळ्या गोष्टीची चौकशी करा साहेब. ह्याच्यात आमचा काही स्वार्थ नाही. सांगतोय का की आता तुम्ही बोललात, मी बोलतो, माझं 1 मिनिटात संपवतो, जास्त वेळ घेत नाही. तर या सगळ्या सोलापूर जिल्ह्यात जेवढ्या शाळा आरटीई अंतर्गत येत आहेत त्यांच्या सगळ्यांवर कारवाई करा. आम्ही 8 शाळा तुम्हाला नॉमिनल दिलेले आहेत नावासहित का, बाबा एक समजावं म्हणून. फॉर एक्झाम्पल, उदाहरण, तुम्हाला 8 शाळांची नावं दिलेली आहेत. त्या 8 शाळेमध्ये सुद्धा सगळे ऑनलाईन एकदम पैसे घेत नाहीत का? ऑनलाईन पाहिजे की नाही एकाकडे तरी? 5 वर्षात एक तुमचा नियम आहे का नाही सगळे ऑनलाईन पैसे भरायचं? सगळ्या डिजिटल इंडिया मोदी सांगतात का नाही? पण ह्या एका सुद्धा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पैसे का भरलेले आहेत, हा प्रश्नचिन्ह मोठं आहे. सीओ साहेबांना आम्ही विचारतोय. 5 वर्षात एक विद्यार्थी ऑनलाईन पैसे भरत नाही का? 5 वर्षात
तुमची फी 6,000 5,000 असेल, तुम्ही 17,000 शासनाकडनं घेता, शाळेकडं पाल्याकडनं पण पैसे घेता, मग ही उघड लूट आहे ना व्हाईट कॉलरची. शिक्षणाधिकारी म्हणून तुम्हाला विचारणार मी, पण तुम्हाला विचारणार तुमची जर म्हणजे व्यवस्थितरित्या चौकशी होत नसेल, आठवड्यात आम्हाला तसं द्या की बाबा पुढच्या आठवड्यात तुम्हाला काय झालेलं संबंधित ठिकाणी काय चर्चा केलं किंवा काय अहवाल दिला किंवा काय म्हणणं सादर केलंय किंवा तुम्ही काय पाठवले हे सगळं आम्हाला द्या लेखी स्वरूपात. याच्या पुढचं आंदोलन आम्ही पोलीस प्रशासनाला न कळवता अचानकपणे करणार. मग त्याच्यामध्ये काय अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार जंगम साहेब असतील किंवा शिक्षणाधिकारी असतील, हे तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो. पुढचं तुम्ही बघा. अचानक आल्यावर कसं आंदोलन असतं हे प्रहारचं सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला जर वाटत असेल की शासनाचे जर करोडो रुपये गिळंकृत करत असतील लोक, तर शासन काय दादा भुसे का डोळे झाकून बसलेत का? हा, तुम्ही एका विद्यार्थ्याला ऍडमिशन देऊ शकत नाही, एका विद्यार्थ्याची चौकशी करता काय झालं बिलं तर 11,000 रुपये प्रत्येक विद्यार्थीच्या मागे RT अंतर्गत काय झालेत त्यांनी? मग याच्यावर विचारणार कोणाला? प्रशासनालाच विचारणार ना साहेब, आमचं काय चूक आहे का या गोष्टीमध्ये? मला तेच म्हणायचं भाऊ, आपण असं तर आपण पुरावे द्यायला 2 कमिटी केली, त्यांच्याकडे पुरावे द्या ना तुम्ही. साहेब, तुम्ही तिथे देत नाही, हे तुम्ही असं बोललं काय साहेब, करायचं आहे? पूर्ण पुरावे हे तुम्हाला सगळीकडे असं कुठेही नाही. तुम्ही फक्त एक विचारा त्यांना की अहो, मला आम्ही ऑनलाईन आम्ही पैसे पुरावे भरले द्यायचे म्हणजे पकडून बी आम्ही जाणार आणि पकडून तुमच्या अरे, जवळ आम्ही आणून द्यायचं. करणार ना भाऊ, तुमच्या- आणि ठीक आहे, त्या पालकांची जिम्मेदारी तुम्ही उचलणार का हे सांगा आम्हाला. साहेब मला सांगा, त्यांच्यासमोर मांडावं ऑनलाईन लागेल. त्यांना एका शाळेला किंवा जे काही 8 शाळेच्या तुम्ही ऑनलाईन किती विद्यार्थ्यांनी पैसे भरलेत विचारा. मग तेच की, त्याच्यासाठीच आपण एक- तेच विचारा, तेच पुरावा आहे तुम्हाला. बाकी तुम्ही काय बाकीचं तेच विचारू कमिटीला नका. ते विचारलं, विद्यार्थ्यांचे केलं पालक जे आहेत, आहे, पालकांची नावं मी देतो तुम्हाला, 50 नावं देतो मी पालकांची. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रहार कार्यकर्त्यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कामकाजावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. या आंदोलनामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.